बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी या गावात 2 गटामध्ये राडा झालेला आहे। या गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाला। गुलाबराव पाटलांच्या पत्नीला त्यानंतर शिवीगाळ झाल्याचा देखील आरोप आहे। शिवीगाळ केल्याचा आरोप केल्यानंतर 2 गट आपापसात भिडले आणि काही जणांनी वाहनं पेटवली आहेत। दुकानांची देखील तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आता तैनात करण्यात आलेला आहे। संचारबंदी गावामध्ये लागू करण्यात आली आहे। पाळधी या गावाचं नाव आहे आणि या गावामध्ये 2 गट भिडलेले आहेत। गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती कळते। जळगावच्या या पाळधी गावातली ही घटना आपण बघतोय। पाळधी गावामध्ये संचारबंदी सध्या लागू करण्यात आली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, दुकान देखील जाळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच पोलिसांची ही खबरदारी आणि पोलिसांनी आता संचारबंदी गावामध्ये लागू केलेली आहे। पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात या गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक आणि त्याचबरोबर पोलिसांच्या इतर तुकड्या देखील गावामध्ये उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। जळगावच्या पाळधी गावात रात्री 2 गटात वाद झालाय। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला। वादावेळी गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप होतोय। शिवीगाळ झाल्याच्या आरोपानंतर 2 गटात हा वाद झालाय। समाजकंटकांनी गॅरेज समोरील 3 ते 4 चारचाकी वाहनंही पेटवून दिली। दरम्यान काही जणांकडून दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या सध्या पाळधी गावात तैनात आहेत। रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो